वा शरद काका, आपल्याकडे ज्या काही अवेलेबल वेबसाईट्स आहेत ना, त्याच्याशिवाय आपल्याला काही आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर सर्च इंजिनवर जाऊन त्या संबंधी आपल्याला काही वेबसाईट्स आहेत का किंवा त्या संबंधी माहिती देणारे काही पोर्टल आहेत का हे कळू शकतं, बरोबर? राईट. एक मिनिट. दॅट्स इट. ए किती वाजले रे बंटी? 10. का? माय गॉड, 2 तास कुठे गेले कळलंच नाही रे. खरंच की मलाही काही कळलंच नाही. शरद काका, आज मी तुम्हाला पार्टी देतो. पार्टी? क्या बात है, क्या बात है. कशाबद्दल रे? आज मला माझ्या जॉबचा पहिला पगार मिळाला ना म्हणून. वा वा वा, दॅट्स लाईक अ गुड बॉय. मला एक सांग बंटी, तू या आधी पैसे कमावित होतास की नाही? मग या आधी तुला पार्टी त्याविषयी का नाही वाटली रे? सांग ना. का नाही म्हणजे काय की आकडे लावून मटका खेळून जॉकी म्हणून मिळवलेला पैसा हा पैसा असतो, पण मी सांगू त्या पैशाला मान नसतो. मान. त्या वाल्या कोळ्याची गोष्ट माहितीये? त्या वाल्या कोळ्याच्या पैशामध्ये, संपत्तीमध्ये तो जी लूट करून आणतो त्यामध्ये सगळे भागीदार व्हायला तयार होते त्याच्या घरचे. त्याच्या पापात मात्र कुणालाही भागीदार व्हायचं नव्हतं. खरंय. म्हणूनच आज मला पहिल्यांदा असं वाटतंय की आपण कुणाला तरी पार्टी द्यावी, म्हणजे तुम्हाला ते घेतानाही अपराधासारखं नाही वाटणार. थँक्यू. पाहिलंस, त्यावेळी तू वाईट मार्गाने पैसा मिळवायचास, त्यावेळी तुला कोणाचीही फिकीर नव्हती. त्यावेळी पैसे खर्च करायचास, अगदी चांगल्या कामातही तू पैसे खर्च करायचास, पण अपराधी भावनेनं. ते काळा बाजारवाले मंदिराला देणगी देतात ना, तसे. बरोबर? खरंय. तुझी जी आज पहिली कमाई झाली त्यातून तुला मटका खेळावा असं नाही वाटला? नाही. तुला कारण माहितीये बंटी? मी सांगतो. इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, एक प्रिन्सिपल आहे. वाईट पैसा हा चांगल्या पैशाला हद्दपार करतो. हे जसं पैशाचं आहे तसं विचारांचंही आहे. वाईट विचार चांगल्या विचारांना हद्दपार करतात. मग आता मला सांग, पैसा वाईट असतो की विचार? विचार. विचारच विचारच आपल्या पैशांना दिशा देतो. म्हणजे वाईट मार्गाने कमावलेला पैसा सुद्धा आपण चांगल्या कामी लावतो, म्हणजे आपण आपली दिशाभूलच करतो. फक्त पैशाबाबत नाही म्हणते, तर ज्ञानाबाबतीत सुद्धा हे खरं आहे, शिक्षणाबाबतीत सुद्धा हे खरं आहे. तुझ्या गणिताचं ज्ञान तू आकडे लावण्यात पाघळत होतास. समजा तू करोडपती जरी झाला असतास तरी त्या पैशानं तुझ्या जया काकाला किंवा सुनंदाताईला विकत घेऊ शकला नसतास. आणि माझी अक्षता आहे ना, थुंकली असती तुझ्या पैशांवर. कळलं? आज तुला किती पैसे मिळालेत असं विचारलं तुला कुणी? नाही. मी तुला सांगतो बंटी, स्वतःच्या आजोबांची करोडोची संपत्ती लुटणारे नराधम पाहिलेत मी.
आजोबा मृत्यूशय्येवर असताना त्यांना औषधांचे डोस वाढवून देऊन त्यांना मारून टाकणारे नराधम पाहिलेत मी. इंटेलिजंट नराधम. तेव्हा आपल्या आपल्या मनाचा कल कुठे आहे ते ओळख. जे गणिताचं आहे तेच कम्प्युटरचं सुद्धा आहे. अक्षताची शपथ, तसं नाही होत आहे. मी तुम्हाला वचन देतो शरद काका. माय बॉय. तर हे सगळं असं आहे. आतापर्यंत केवढं केलं मॅडम तुम्ही, आम्हाला काही जमायचं नाही. पुरे पुरे मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. अगं तू काय आयुष्यात कमी सोसलेस का, कमी केलेस का? मला काय ठाऊक नाही असं वाटलं तुला? वटवृक्ष संस्थेचं काम, बंटी सारख्या मुलाला सांभाळणं, जयासारख्या नवऱ्याला त्याला सांभाळणं कठीण आहे सगळं. मला माहिती आहे तुम्ही यांचीच बाजू घेणार. यांचा स्वभाव माहीत असूनही नवरा म्हणून तो. अगं सगळीकडे असंच असतं. हाय ग. अक्का कुठे आहे? ती गेली आकांक्षा बरोबर कुठेतरी बाहेर. सध्या मी घरात एकटीच असते आणि अनु गेली नलू आत्याला सोबत. हसलाच्या सहज आठवतं एक एक. सुनंदा, वय परिस्थिती माणसाला किती बदलून टाकतं ग. अख्खं जग बदलून जातं. काय होते मी पूर्वी आणि काय झाले. प्रिन्सिपल सुधा जोशी, काय दरारा होता माझा एकेकाळी. आता आठवलं ना की हसायला येतं. अगं तुला परवाचीच गंमत सांगते. काहीतरी झालं, मला नक्की आठवत नाही काय झालं ते. असंच काहीतरी मी, चिंगू, अक्का गप्पा मारत बसलो होतो आणि बोलता बोलता चिंगू मला एकदम म्हणाले, आई तू म्हणजे ना यडचापच आहेस. पूर्वीची मी असं तर काय केलं असतं, चांगली एक लगावून दिली असती ना तिला. पण मी नुसती हसले. अक्का सुद्धा म्हणाली, सुधा अगो किती बदललीस तू. माझं मलाच तुला वेळ आहे ना? हो आहे ना. नाही काय आहे, मी रिकाम टेकडीच आहे ग. मला काय गप्पा मारायला कोणीतरी हवंच असतं. सुनंदा, पूर्वी सुद्धा ना कॉलेजमध्ये सगळे मला घाबरायचे. सगळे प्रोफेसर्स जयाच्या बाजूनी किंवा शरदच्या मार्फत माझ्याशी बोलायचे. संवाद साधायला माझ्याशी फक्त ते दोघेच जण होते. सुधा जोशी, प्रिन्सिपल सुधा जोशी, व्हीसी सुधा जोशी आणि आता फक्त सुधा जोशी. मॅडम तुम्हाला माझं जाऊ दे. अगं परवा शरद बंटीचं खूप कौतुक करत होता. हो तुम्हाला खरं वाटणार नाही पण शरद भाऊजी इथे आल्यापासून बंटी खूप सुधारलाय. त्याला एक नवीन मित्र मिळालाय म्हणून आनंदात असतो. शरदची गंमतच वेगळी. तो पटकन कुणाच्या तरी मिसळून जातो. पटकन मैत्री होते त्याची कुणाबरोबरही. आकांक्षाचं आणि त्याचं खूप जमायचं. मुली माझ्यापेक्षा त्यालाच जास्त अटॅच होत्या. कधी कधी मी रागवले ना की त्याच्या कुशीत जाऊन झोपायच्या. शरदच्या बोलण्यात एक वेगळीच गंमत होती. समोरचा मंत्रमुग्ध होऊन जात असे ऐकताना.
मॅडम. न आत्या, हा माझा मित्र निशांत महाजन. नमस्कार. नमस्कार. मी मोहनला कधीच भेटलो नाही, त्याच्याशी बोललो नाही. पण अनु जे त्याच्याबद्दल बोलते ते ऐकून त्याला भेटायची इच्छा अपुरी राहिल्याची रुखरुख वाटते. जे जे झालं त्याला सामोरं जाण्या वाचून आपल्याकडे काही पर्याय नाही. अनु घरी आली ना की खूप बरं वाटतं. मोहनच्या आठवणी गडद होतात. आत्या, काय करत होतात तुम्ही? काही नाही, देवाचं नाव घेत बसले होते. काही गोष्टी डोळ्यासमोर नसल्या ना की देवाचं नाव घेते. ह्यांचा व्यवसाय? आत्या, हा महाजन इंडस्ट्रीजचा मालक आहे. माझा खूप जुना मित्र आहे. म्हणजे अनुष्काने जेव्हा मोहनला वाचवलं तेव्हा? आणि खरंच मला त्या गोष्टीची लाज वाटते. पुरुषासारखा पुरुष असूनही मी त्या क्षणी अनुला. अरे असू दे रे, काही वेळा अशा काही गोष्टी घडतात ना की आपल्यालाच कळत नाही आपण काय करावे ते. आणि मी तुला अरेतुरे केलं तर चालेल ना? आत्या, न चालायला काय झालं? मी तुमच्या मोहनच्याच वयाचं आहे. नाही तसं नाही, तू पहिल्यांदाच आमच्या घरी आलायस आणि त्यातून एवढा मोठा. आत्या, निशांतला तशी बडेजाव करायची अजिबात सवय नाही. तेही खरंच. तुझं लग्न झालंय की व्हायचंय? नाही, ठरलं होतं पण मी ते मोडलंय. मनोज कपाडे यांची मुलगी रेश्मा कपाड्याबरोबर साखरपुडा झाला होता माझा. पण तिची श्रीमंतीची घमेंड सहन होत नव्हती मला, म्हणून तिच्याशी लग्न न करण्याचा निश्चय केलाय मी. बरं केलंस. अरे आधीच आपल्याला कळलं ना की आपलं पटत नाहीये तर बोहल्यावरनं पळून जावं. पण एकदा पत्नी म्हणून स्वीकारली ना की मग ते वचन पाळावं. आणि हे घटस्फोट वगैरे होण्यापेक्षा हे असलं केव्हाही चांगलं ना. जाऊ द्या, नकोच तो विषय. हे बघ निशांत, तू अनुष्काचा मित्र म्हणून तुला मी सांगते, काही वेळा आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात आणि ही तरुण मंडळी ना लग्न करायचं टाळतात. पण तू असलं काही करू नकोस. तुला जर एखादी चांगली मुलगी मिळाली ना तर तू लग्न कर. अरे काही गोष्टी वेळच्या वेळी घडल्या ना की केव्हाही चांगल्या. बघूया. आणि हेच मी अनुष्काला सांगत असते. आज मोहन असता तर. आत्या, ह्या विषयावर मला काहीही बोलायचं नाही. आम्ही निघतो. अनु, तू तुझ्या मित्रमैत्रिणींना, आई वडिलांना, कोणालाही विचार. माझी खात्री आहे की सगळे तुला हेच सांगतील. अगं एकटीने आयुष्य जगणं खूप कठीण असतं. या जगात सर्वात सोपी गोष्ट कोणती माहिती आहे? श्वासोच्छ्वास घेणे. नाही, आपल्याला काहीच त्रास नसतो त्याचा. शरीर आपोआप ती क्रिया करतं. आणि दुसरी सर्वात सोपी गोष्ट कोणती तर उपदेश देणे. कारण उपदेश देण्यासाठी काहीच करावं लागत नाही ना, फक्त तोंडाची थोडी वाफ दावडावी लागते. दॅट्स इट. मला आतापर्यंत खूप जणांनी उपदेश केले. हे बघ, हेही लक्षात घे की जी माणसं उपदेश देतात ना ती तुझ्या प्रेमापोटी. या जगात तू यशस्वी व्हावास असं त्यांना वाटतं म्हणून ती उपदेश देतात.
माझ्याविषयी तुझ्या मनात काय भावना आहेत ते मला ठाऊक नाही आहे. मी तुला उपदेशच देणार आहे. पण इतर लोक उपदेश देतात ना, तेव्हा सारखं सारखं तेच तेच करतात, त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करतात. मी तसं करणार नाहीये. मी तुला एकदाच समजावणार आहे, पुन्हा पुन्हा सांगणार नाही. त्यात तुझा फायदाच आहे. आणि ऐकलं नाहीस तर तुझा तोटा किती आहे हे मलाही ठाऊक नाही. त्यामुळे मी जे काही सांगतोय ते शांतपणे ऐक, विचार कर आणि मगच तुझी प्रतिक्रिया काय आहे ती सांग. ओके? बोला. तू नक्की यशस्वी होशील. मी मदत करेन तुला. आणि उद्या तुझ्याकडे लोक बोट दाखवतील ना, तेव्हा अभिमानानं बोट दाखवतील. इतका यशस्वी होशील. हे बघ बंटी, मी जे काही तुझं ऑब्झर्वेशन केलंय ना, त्यावरून असं दिसतंय एकंदरीत की तू एक स्वतंत्र विचारसरणीचा माणूस आहेस. नाही, अतिशय हुशार आहेस तू. लॉजिक चांगला आहे तुझ्याकडे. तल्लख बुद्धीचा माणूस आहेस. तुझ्यावर जीव तोडून प्रेम करणारी माणसं आहेत तुझ्याकडे. सुनंदाताई, जया, अगदी अक्षता सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करते. ठाऊक आहे मला, ठाऊक आहे. पण तू असा का वागतोस की जेणेकरून त्यांना तुझा तिटकारा वाटेल? काय करू मी? म्हणजे तुझ्यामध्ये एक किलर इन्स्टिंक्ट आहे. या समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. ती संपुष्टात आणण्यासाठी तुझ्यासारख्या किलर इन्स्टिंक्ट वाल्यांची गरज आहे आज. तू पोलिसांना मदत करू शकतोस. पोलिसांना गुन्हेगार शोधण्यासाठी तुझ्यासारख्याच माणसांची गरज असते. आज गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे, त्याबरोबर त्यांची अक्कलही वाढली आहे, हुशारी वाढली आहे. त्यांचं तंत्र मंत्र सगळंच काही वेगळं आहे. तुझं हे किलर इन्स्टिंक्ट तिथे वापर ना. मान मिळेल, पैसा मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, सगळं काही मिळेल. शेवटी हा प्रश्न तुझा आहे. पण समजा तुझ्या गुणांचा फायदा जर तू पोलिसांना करून दिलास तर यात कल्याणच आहे. आज कम्प्युटर सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा दुष्ट प्रवृत्तींचा सुळसुळाट आहे. तू मदत करू शकतोस पोलिसांची या गुन्हेगारांना शोधण्यासाठी. पर्यायानं पोलिसांना मदत पण होईल. तेव्हा विचार करून तुझा निर्णय जो काही असेल तुम्हाला सांग. बंटी, अरे इस्त्रीचे कपडे तू घेऊन जाणार आहेस का मी जाऊ? ताई, मी तुला सांगितलं ना मी जाईन म्हणून. हो, त्यालाही अर्धा तास झाला. ताई, एखादी गोष्ट मी 30 मिनिटापूर्वी केली आहे, त्याला अर्धा तास झाला. यात काय नवल? गच वात्रटपणा करू नकोसा. ते कपडे घेऊन जा बघू. तेव्हा ना इस्त्री करून घरी आले असते ते कपडे. कधी कधी मला असं वाटतं तुला कुठलं काम सांगण्यापेक्षा ना ते स्वतःच केलेलं बरं. ताई, माझं तुझ्याकडे एक काम आहे. हाताखाली नोकर देऊ का एखादा? तसं नाही का ताई. ताई, मी कम्प्युटरचा क्लास जॉईन करीन असं म्हणतोय. तुला वेळ आहे एवढा? नाही म्हणजे इतर धंदे सांभाळून? ताई, मी सिरियसली कम्प्युटरचा क्लास करणार आहे. अरे मग कर ना. पुढे अडवलंय तुला. ताई, त्यासाठी मला तुझ्याकडून पैसे हवे. आज माझ्याकडे पैसे मागायची पाळी आली तुझ्यावर? नाही, माझ्याकडे एक 8-10 हजार रुपये आहेत, पण मला त्यांना हात नाही लावायचे. ते पैसे उडवायचे असतील. तसं नाही. मी कम्प्युटरचा क्लास करून माझ्या आयुष्याला एक नवीन वळण देणार आहे.
आणि म्हणूनच या कम्प्युटरच्या क्लासच्या फीचे पैसे मला माझ्याकडचे नको आहेत, तुझ्याकडची, तुझ्या सदिच्छांची आशीर्वादासह दिलेली कमाई हवी आहे मला. किती हवं? एक 2-2.5 हजार लागतील. अरे 2-2.5 हजार काय, 10,000 दे. कोणत्या तरी चांगल्या कामात स्वतःला गुंतवून घेतोयस. पण काय रे, हे कूळ भरवलं कोणी तुझ्या डोक्यात? शरद काकांनी.